आणि आता ही जी मी तयारी बघते त्याच्यावरून मला असं वाटतंय की हा गोड पदार्थ आहे. गोड पदार्थ. हो गोड पदार्थ. काय नाव आहे हे? नाचणी आणि खजुराचे गोड थालीपीठ आहे. ऐको कॅल्शियमनी भरगच्च अशी. एकदम भरगच्च. ओके, तर त्याचं नीट आपण साहित्य बघूया. नाचणीचं पीठ, ओलं खोबरं, खजुराची पेस्ट, गूळ, साजूक तूप आणि वर्ण घालायला लोणी. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि आता डोशासारखं ते एकत्र आहे का सगळं? पण मग आपण खजुराचं पेस्ट आधी आपण ओलं खोबरं आणि गूळ मिक्स करून घेणार. ओके, खजुराची पेस्ट तुम्ही खजूर काय भिजत घातले? खजूर आधी मी ना थोडेसे गरम पाण्यामध्ये भिजवले, म्हणजे त्याच्या बिया पटकन निघतात. आणि नंतर मग त्याची मिक्सर मधून पेस्ट करून घेतली. ओके, ठीक आहे. मग ते जो पल्प आपण म्हणू खजुराचा, तर तो आपल्याला मिळाला. आधी काय? आधी ओलं खोबरं आपण पहिले घेऊया. आता त्याच्यामध्ये गूळ. मस्त लागतील हे. एकदम छान आणि अतिशय पौष्टिक असतं. आणि अगदी लहान आणि मुलांपासून अगदी शाळेत किंवा प्रवासात वगैरे जाताना सुद्धा हे बरोबर करून नेले 4-5 दिवस वगैरे. बरोबर. तर हे आधी मिक्स करून घ्यायचं. ठीक आहे. गूळ पुरेल आपल्याला? गूळ, कारण त्याच्यामध्ये गोड ते खजुराची पेस्ट येणार ना, त्याच्यामुळे मग गूळ एवढाच घ्यायचा. खजुराचा गोडपणा त्याला येणार. ओके, चांगलं एकजीव करून घेतो. आणि त्याच्यामध्ये आता खजुराची पेस्ट घालू आपण. ही सगळी घालायची? सगळी घाल. म्हणून मी ह्याच्यात गूळ कमी घातला, कारण खजुराची पेस्ट आहे त्याच्यामध्ये, त्याचा गोडपणा येतो आणि त्याचा स्वाद जास्त छान लागतो. खजुराची टेस्ट येते. नाही पण हे खरंच द्यायलाच पाहिजे हे असं. आणि खजूर म्हणजे कसं आयर्न वगैरे भरपूर, म्हणजे मुलांना वगैरे क्लासला जाताना किंवा सकाळी जरी दिलं खेळून आल्यानंतर तर कुठलंही आपल्याला बोर्नविटा वगैरे पेक्षाही हे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया. मुलं संध्याकाळी पण येतात तेव्हा पण ही डिश उत्तम आहे. अगदी चांगली आहे. नंतर सकाळी पण शाळेत जाताना वगैरे मुलं डबा खातात किंवा खात नाही, तर सकाळी जरी दिलं तरी पण हे पौष्टिक आहे, त्याच्यामुळे एकदम चांगलं आहे. 2 घावन जरी खाल्ले तरी भरपूर असं म्हणजे. आणि नाचणी पण थंड असते. खजुरामध्ये तर केवढं आयर्न आणि शक्ती आहे, त्याच्यामुळे अतिशय चांगलं आहे. मला सांगा. थोडंसं पाणी घाल त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यात आता पीठ घालूया, नाचणीचं पीठ. नाचणी आधी मी धुवून वाळवून नंतर मिक्सर मधनं त्याची छानपैकी सत्वासारखं काढून घेतलेलं आहे नाचणीचं. ओके, आता नाचण्याचं पीठ पूर्ण घाल. पूर्ण घाल. 1 वाटी नाचण्याचं पीठ आपण आणलेलं आहे. आता मी हे सगळं मिक्स करते. अजून पाणी हवंय? थोडं पाणी घाल. 3-4 घावन होतील ना याचे? होतात. आपलं मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं घालायचं. थोडंसं मीठ घाल. अजून थोडंसं पाणी पण लागेल. अच्छा, आपलं जे रेग्युलर जसं पातळ पीठ असतं डोश्याचं तसंच करायचं. बस आता झालं आपलं. आता हे आपलं सगळं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याची थालीपीठं काढायची. ठीक आहे. मग त्याची तयारी करू. मिश्रण जे आपण केलं ते रेडी झालेलं आहे आणि ते आता साजूक तुपावर थोडंसं अगदी थोडंसं साजूक तूप टाकायचं. नॉनस्टिक घेतलंय आम्ही. चमचा पण लागेल. चमचा पण लागेल. मस्त लागणार आहे ते. हे तुम्ही खाताना काय नारळाच्या रसाबरोबर वगैरे? नारळाचा रस पण चालतो, पण मी ह्याच्यावरती अगदी ताजं लोणी काढलं ना घरातलं, ते ताजं घरातलं लोणी घेऊन त्याच्याबरोबर हे खायचं. ते खूप छान लागतं. आणि हे पण असं म्हणजे आता करून ठेवलं ना की 4-5 दिवसांनी वगैरे पण ते खूप सुंदर लागतं. ते टिकतं. आता हे बाजूनी थोडं तूप सोडायचं. ओके. पण मला ना ऍक्च्युली लोण्यापेक्षा ते साजूक तुपाबरोबर किंवा तुम्ही नारळाचा जो त्याच्या बरोबरच आवडेल. नारळाच्या दुधात गूळ घालून वेलची घालून नारळाच्या दुधाबरोबर खाल्लं की खूप छान लागतं. नाही, त्याची चवच वेगळी लागते. कारण एरवी पण
एरवी पण तुमच्याकडे ते मी बघितलंय की गोवा किंवा गोव्याच्या पुढची किनारपट्टी आपण जसं पुढे जाऊ अजून तर अशा ठिकाणी हे सगळे जे गोड पदार्थ आहेत म्हणा किंवा इडली किंवा सांदण या सगळ्या बरोबर नारळाचं दूध, नारळाचे तुकडे पण असे आम्ही त्याला काकली तुकडो म्हणतो. तर काकली तुकडा म्हणजे नारळाचे जे तुकडे असतात ना ते खोबऱ्याचे तुकडे घेऊन पण हे खातो त्याच्याशी. वाव, मला शहाळ्याचे तुकडे पण चालतील. शहाळ्याबरोबर पण चालेल. यम, इतकं क्लास लागेल हे, इतकं क्लास लागेल. फारच छान झालेलं आहे. आता आपण परतूया. ओके, परतलं की हे झालं ना? नाही, आता परत थोडी भाजलं पाहिजे. थोडं झाकण ठेवून नको, आता झाकण ठेवायची गरज नाही. आता थोडंसं तूप घालायचं बाजूनी आणि भाजायचं. ओके, आणि भाजलं की मग रेडी. म्हणजे हे खरपूस भाजायचं कारण ते आपलं 4-5 दिवस पण टिकतं. म्हणजे प्रवासात वगैरे आपल्याला जायचं असेल तर मग प्रवासात पण हे नेलं तरी पोटभरीचं होतं. आता मला खूप मोठा प्रवास आहे. मला डोंबिवली पासून बांद्र्यापर्यंत जायचंय तर त्यामुळे ते मी प्रवासात घेऊनच जाईन. पण तुम्हाला जर हे प्रवासात हवं असेल, न्याहारीला हवं असेल तर त्याचं साहित्य आणि कृती लागेल. साहित्य कृती: नाचणी आणि खजूर थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नाचणीचं पीठ, ओलं खोबरं, खजुराची पेस्ट, गूळ, साजूक तूप आणि लोणी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये गूळ एकजीव करून घ्यावा. या मिश्रणामध्ये खजुराची पेस्ट, पाणी आणि नाचणीचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅनवर साजूक तूप गरम करून त्यावर तयार मिश्रणाचं थालीपीठ पसरून घ्यावं. दोन्ही बाजूने थालीपीठ खरपूस भाजून घ्यावं आणि लोण्याबरोबर सर्व्ह करावं.